आता पाहूया टॉप 9 बातम्या खरात प्रकरणाचे अपडेट्स। भोंदू अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। भोंदू खरातला व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं होतं। तिसऱ्या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळावा म्हणून एसआयटीचा कोर्टाकडे अर्ज। भोंदू अशोक खरातच्या अश्लील व्हिडिओंची ऑनलाईन विक्री सुरू असल्याचा प्रकार। खरातच्या अश्लील व्हिडिओची 15 ते 20 रुपयांना विक्री। खरातच्या व्हिडिओ विक्री प्रकरणी सायबर विभागात गुन्हा दाखल। सोशल मीडियाच्या माध्यमातून 15 ते 17 व्हिडिओ विकल्याचं समोर। राष्ट्रवादीच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे खरातच्या हस्तक अशा उल्लेखाचं निनावी पत्र व्हायरल। सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेला धोका असा देखील पत्रात उल्लेख। पुरावा नसताना पत्र व्हायरल करून बदनामी सुरू। प्रज्ञा खोसरे यांचे पत्र व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया। भोंदू अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा वाढला। आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केले। आतापर्यंत पीडित महिलांच्या एकूण 19 तक्रारी ऊर्जा, पूजा आणि शरीर शांतीच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप। भोंदू खरातच्या नावावर तब्बल 100 मालमत्ता, किंमत जवळपास 200 कोटींहून अधिक। कुटुंबियांच्या नावावरही 70हून अधिक प्रॉपर्टी। तपासात माहिती उघड। ईडीकडे 35 मालमत्तांची कागदपत्र। आर्थिक तपास वेगात सुरू। अशा भोंदू बाबांकडे जाणं बंद करा। शर्मिला ठाकरे यांची खरात प्रकरणी प्रतिक्रिया। व्हिडिओमध्ये कोणती बाई बेशुद्ध वाटते असाही सवाल तर आमच्या सोबत फोटो काढून आम्ही भक्त असल्याचं सांगितलं तर कांचेलात लगावू असंही ठणकावलं। भोंदू खरात विरोधात श्रीरामपूरमध्ये आणखी एक गुन्हा दाखल। धमकावणं, खोटी गुन्हे दाखल करणं, अब्रू नुकसानीची नोटीस पाठवल्याप्रकरणी गुन्हा। खबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनर यांनी गुन्हा दाखल केला। जयंत पाटील आणि भोंदू खरातच्या फोटोवर गोपीचंद पडळकर यांची टीका। काहींना स्थिरता हवी होती म्हणून भोंदू खरातकडे गेले असतील। पुराचं पुढे काही भविष्य होतं का यासाठी खरातकडे गेले, पडळकरांची टीका। नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचे विनयभंग आणि अत्याचाराच्या घटना। आतापर्यंत 9 गुन्हे दाखल, 6 आरोपींना अटक। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटी पथक स्थापन। पुढे येऊन इतरही पीडितांनी तक्रार दाखल करावी असं पोलिसांचं आवाहन। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। काम नाही तर पदही नाही, शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना इशारा। सूत्रांची माहिती, मंत्री, आमदार, खासदार पद बाजूला ठेवून कार्यकर्त्यांप्रमाणे काम करा। पक्षवाढीसाठी प्रत्येकानं प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावं लागेल, शिंदेंचा इशारा। फडणवीसांच्या आदेशानं माझा भाजपमध्ये पक्षप्रवेश, माझं राजकीय भवितव्य फडणवीसांकडे सोपवलं। समरजित घाटगे यांची प्रतिक्रिया। पक्ष सोडण्याची पूर्वकल्पना पवारांना दिली होती, घाटगेंचं वक्तव्य। बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 53 अर्ज दाखल केलेले अनेक उमेदवार बारामती बाहेरचे। करुणा मुंडे यांचाही बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी 9 एप्रिलचा शेवटचा दिवस। अजित पवार यांच्या अपघातावर महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाल्यास लगेच उमेदवारी मागे घेणार। बारामतीतील काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांची प्रतिक्रिया। तर लढण्यावर ठाम, मात्र पक्षाचा आदेश मान्य असेल, मोरे यांची माहिती। पटेलांच्या तिरोडा इथल्या सभेतील बॅनरवर अजित पवारांचा फोटो नाही, विकास लवांडेंची पोस्ट। तर तटकरे पटेल यांनी स्वतंत्र असल्याचं दाखवून दिलंय। पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसतायत, लवांडे यांची टीका। मुंबई आपलीच आहे, मुंबईकरांसाठी जीवाचं रान करा। नगरसेवकांच्या शिबिरात आदित्य ठाकरे यांचं मार्गदर्शन। मुंबईच्या विकासासाठी सदैव तत्पर रहा, आदित्य ठाकरे यांचं आवाहन। नागपूर शहरात काँग्रेसमध्ये 12 वर्षांनंतर नेतृत्व बदलाचे संकेत। विद्यमान अध्यक्ष आमदार विकास ठाकरे पद सोडण्याच्या तयारीत। गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, प्रशांत धवड यांचं नागपूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत। बारामती पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील। सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करणार। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द। बारामती पोटनिवडणुकीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेची अजूनही सावध भूमिका। कोणत्या पक्षाचं काम करायचं अद्याप कार्यकर्त्यांना सूचना नाही। उद्धव ठाकरे यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर आदेश देणार, ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। अजित पवारांच्या जाण्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक होतीये। प्रत्येक पक्षानं विचारपूर्वक निर्णय करावा। बारामतीत काँग्रेसनं उमेदवार दिल्यावरून नितेश राणे यांची प्रतिक्रिया। संजय राऊत यांचं निवडणूक आयोगावर खालच्या भाषेत ट्विट। निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसला दिलेल्या इशाऱ्यानंतर ट्विट केलं।
तर संजय राऊत यांच्या ट्विटला नवनाथ वन यांचं उत्तर, गद्दार कौन और खुद्दार कौन ये जनता तय कर रही है, वन यांचं उत्तर. भाजपवाल्यांनो, तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आले नाही, तुम्हालाही विरोधात बसावं लागणार. शेतकरी नेते राजू शेट्टी यांची भाजपवर टीका. पुण्यातील स्वारगेट चौकात युवक काँग्रेसचं आंदोलन. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध. दलित समाजाच्या स्वाभिमानावर झालेला हल्ला असल्याचा युवक काँग्रेसचा आरोप. मुंबईच्या वांद्रे पूर्व इथल्या डॉक्टर बळीराम हिरे आर्किटेक्चर कॉलेज विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनसेमुळे न्याय. कॉलेजवर एफआयआर दाखल करण्यात आला. लाखोंची फी घेऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा कॉलेजवर आरोप. अमरावती विद्यापीठानं सरकार विरोधी कादंबरी म्हणत ते 50 दिवस कादंबरी अभ्यासक्रमातून हटवली. कादंबरी हटवल्यानं मोठा वाद. कोरोना काळातील परिस्थिती आणि लॉकडाऊनवर कादंबरीत भाष्य कादंबरी अभ्यासक्रमात ठेवण्याची पुरोगामी विचारवंतांची मागणी. मसाजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख अर्ज दाखल करणार. अश्विनी देशमुख सरपंच पदासाठी उद्या सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार.